काय म्हणणार आज महत्त्वाची बैठक वाहतूक कोंडीची बाबतीत पार पडलेली घोडबंदर रोडवर सातत्याने जी वाहतूक कोंडी होत होती त्या वाहतूक कोंडीमुळे त्या परिसरात राहणारे नागरिक खूप त्रासलेले होते, ग्रासलेले होते आणि काल अचानक त्या सगळ्या नागरिकांनी एकत्र येऊन एक कमिटी स्थापन केली आणि त्या कमिटीच्या माध्यमातून मोर्चा काढायचा निर्णय घेतला। सातत्यानं ती लोक DCP ट्रॅफिक, कमिशनर ठाणे आणि यांच्याशी संपर्कात होती, परंतु काही तोडगा निघत नव्हता। माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी महापालिका आयुक्त श्री सौरभ राव यांना फोन करून आदेश पारित केले होते की लवकरात लवकर ह्या घोडबंदर रोडवरील ट्रॅफिकची जी समस्या आहे ती नागरिकांच्या तक्रारीची दखल घेऊन लवकरात लवकर सोडवा। आणि आज अतिशय चांगली सकारात्मक बैठक झाली। सर्वप्रथम मी नागरिकांचा मनापासून आभार व्यक्त करतो की शेवटी लोकप्रतिनिधी म्हणून आमचं तर हे कर्तव्य आहे, अधिकारी म्हणून सगळ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांचं पण कर्तव्य असतं, परंतु लोकांनी एकत्र येऊन एक संघटना स्थापन केली आणि त्या संघटनेच्या माध्यमातून तमाम घोडबंदर वासियांसाठी त्यांनी जो पुढाकार घेतला त्याबद्दल त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो। आणि ज्या काही समस्या आहेत त्यावर ताबडतोब तोडगा काढला गेला आहे। ज्या काही त्यांच्या मागण्या होत्या ट्रॅफिकला अनुसरून DCP ट्रॅफिक यांनी ताबडतोब त्याच्यावर कारवाई करण्याचे आश्वासन आता दिलेले आहेत। मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यानंतर ज्या अतिक्रमण किंवा ज्या रस्त्यावर सर्व्हिस रोडवर वगैरे काही बेकायदेशीररित्या स्टॉल थाटलेले आहेत लोकांनी आणि त्याचबरोबर काही गाड्या पार्किंग करतायत, त्यामुळे ट्रॅफिक जाम होतं, तर त्या काढण्याचे आदेशसुद्धा ताबडतोब आयुक्त ठाणे महापालिका यांनी दिलेले आहेत। आणि काही त्यांनी आमच्या समोर प्रस्ताव दाखल केले की एक लाईन जी आहे ते हेवी व्हेकलसाठी ठेवावी आणि दुसरा लाईन ज्या आहे त्या दुसऱ्या गाड्यांसाठी ठेवाव्या, जेणेकरून ही ट्रॅफिक होणार नाही। त्याचबरोबर घोडबंदर रोड जो वाईड करायचं काम चालू आहे, म्हणजे 9 मीटरचा सर्व्हिस रोड घोडबंदर रोडमध्ये समाविष्ट करण्याचं जे काम चालू आहे ते त्वरित करण्यात यावं, जेणेकरून ट्रॅफिक जास्त अजून होणार नाही। गायमुख ते फाउंटन हॉटेलपर्यंतचा जो 30 मीटरचा रस्ता आहे तो 60 मीटरचा करण्याचे आदेश माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलेले, परंतु त्यालासुद्धा अजून गती मिळाली नव्हती, तर ते कामसुद्धा लवकरात लवकर चालू करण्याची विनंती आम्ही महापालिकेच्या अधिकाऱ्यांना आणि MMRDच्या अधिकाऱ्यांनी केलेली आहे। त्यामुळे त्यावरसुद्धा तोडगा लवकरात लवकर काढला जाईल। परंतु ही जी ट्रॅफिकची समस्या त्या सोडवण्यासाठी त्यांनी जे काही पत्र दिलं आहे, निवेदन दिलेलं आहे, त्या निवेदनाची दखल घेऊन ताबडतोब म्हणजे पुढील गणेश विसर्जनानंतर ताबडतोब ह्या कामाला सुरुवात होऊन लोकांना लवकरात लवकर कसं ह्या ट्रॅफिकच्या कोंडीतून मुक्तता मिळेल ह्यासाठी महापालिका आयुक्त, पोलीस आयुक्त आणि MMRDचे सगळे अधिकारी ह्याची दखल घेऊन लवकरात लवकर कारवाई करण्याचं आश्वासन दिलेलं आहे। मुख्यमंत्र्यांनी ह्या प्रकरणी गंभीरतेनं लक्ष घातलेलं आहे आणि त्यामुळे ही तातडीची बैठक ह्या ठिकाणी आयोजित करण्यात आली आणि त्या सकारात्मक झालं। लोकांनासुद्धा ज्या समस्या होत्या त्या समस्या मांडता आल्या आणि त्या समस्या खरोखर म्हणजे योग्य होत्या, त्यावर लवकरात लवकर तोडगा काढून घोडबंदर रोड लवकरात लवकर ट्रॅफिक मुक्त कसा होईल यासाठी आम्ही सगळेजण एकत्रितपणे काम करणार आहोत। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।